नमस्कार भाऊ सोनी. तर सायबर क्राईमनं प्रमाण एवढं वाढी जायले त्यासाठी तुम्हाला एक थोडीशी टिप्स देणे. जर तुम्हाला अकाउंटमध्ये जर कोणी पैसा कट करा होतील किंवा ऑनलाईन कोणी फ्रॉड करा होईल तर तुम्ही उशीर न करता तात्काळ एस पी ऑफिसले जावा. तडे एस पी ऑफिसले एक ब्रांच सायबर पोलीस स्टेशन किंवा सायबर ब्रांच मिळून एक सेपरेट स्वतंत्र शाखा एक स्थापन करेल आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावर ही शाखा अवेलेबल आहे. तर तडे तुम्ही तात्काळ अर्ज द्या आणि ज्या काही तुम्ही ट्रान्झॅक्शन करत होतील त्यासना पण एक प्रिंट काढायचं झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. त्यामुळे काय वस जो समोरला ज्याने पैसा कट करले तुम्हाला अकाउंट होत आहे तर तो सापडाले तात्काळ मदत वस किंवा त्यांना अकाउंट आपले फ्रीज करायला मदत वस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर त्यांना अकाउंट होत आहे जर पैसा जर काढली जात ट्रान्झॅक्शन करली तर तुम्हाला पैसा या बुडतात पावसाने. पण जर त्यांना अकाउंट होत आहे दुसरा अकाउंटवर वाटला परत तो 2-3 अकाउंटला जर तो ट्रान्सफर जरी करत घ्या तरीसुद्धा त्या सगळा अकाउंट ह्या होल्ड करता येतात. ह्या गोष्टी माहिती असू द्या. आणि जर ऑनलाईन जर असं तुम्हाला कोणा फ्रॉड होईल तर तुम्हाला सगळ्याची विनंती आहे तर टाईम वेस्ट न घालता तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय आणि सायबर ब्रांचमध्ये यासाठी अर्ज द्या, ना की पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. तर त्यासाठी भाऊसोनी असा ऑनलाईन होणारा ज्या फ्रॉड आहे त्यापासून दूर राहा आणि सतर्क राहा एवढंच म्हणणं आहे. जय हिंद जय भारत.